10 वाजलेत. आता चाललोय आम्ही आमच्या गावाला. बाळ आहे लक्की, मम्मी पापा आणि मी. जाईल नळाचं काम चालू आहे थोडंसं, तर ते करायचं. त्याच्यानंतर गहू आणायचे आणि परत म्हणजे असं 240-250 किलोमीटर आहे टोटल प्रवास. आता निघतोय, 10 वाजतायत. संध्याकाळी 6-7 पर्यंत वापस येऊ. बघू पुढं काय होतं ते. दहा वाजून 56 मिनिटं झाले. आता आम्ही सेक्टाला पोहोचलोय. चहा प्यायचा होता म्हणून थांबलो. पुढं पण अकरा वाजून 57 मिनिटं झालेत. जालना क्रॉस केलाय. आता सिंदखेड राजा चौफुलीवर. आता इथून आणखी सिंदखेड राजा 30 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर काही सामान घ्यायचं आहे, काही सरकारी कामं पण करायचे. तर बघू आता. या दुकानातून काय प्लंबिंगचं सामान घेतलं. कशासाठी घेतले ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो.
सिंदखेड राजाचं तहसील कार्यालय, पप्पाचा उत्पन्नाचा दाखला काढायचा, त्याच्यामुळे आलो. वाजून 40 मिनिटं झालेत. मम्मी पप्पा तिकडे बँकेचं काम करतात, मी आणि सोन्या करकड्या खातो. गावाकडली मजाच वेगळी जुने दिवस. करकड्या खाणं झाले, आता जलजिरा पितोय. जिरा जलजिरा पिला आणि आता हे खायचा टाइम आला. मम्मी पप्पा गेले मेडिकलमध्ये, त्यांना काहीतरी घ्यायचं होतं आणि तहसीलचं काम आणखी पण बाकी आहे. थोडं व्हेरिफिकेशन वगैरे बाकी आहे आणखी, तर तेवढं झालं. मग गावाकडे जायचं, घरी जायचं. घरी गेलं मग हे जे पाईप आणलेलं आहे, पाईप कुठं खाली पडलं, हे जे पाईप आणलेलं आहे त्या पाईपाला व्यवस्थित लावायचं, नळे लावायची आणि त्याच्यानंतर मग परत भेटू औरंगाबाद. 7-8 वाजतील, 9 पण वाजू शकतात. लवकर जर कामं झाली इकडले तर बरं होत आहे. बघू आता. आणखी तहसीलचं काम काय झालं नाही, थांबलोय. आणखी कमीत कमी अर्धा 1 तास लागत. त्याच्यानंतर घरी जायचं, घरच्यांना सोडायचं, गहू गाडीत टाकायचे आणि मग वरतीचा रस्ता बघायचा. असं काही माझ्या पाठीमागे. सिंदखेड राजाची एक खासियत तुम्हाला सांगतो, ज्याला माहीत नसतं त्याच्यासाठी. सिंदखेड राजा खूप ऐतिहासिक शहर आणि त्याच्यानंतर ऐतिहासिक शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी आई आहे जिजाबाई यांचं गाव पण आहे. लखोजी जाधव हे त्यांचे वडील होते, त्यांचा वाडा पाठीमागच आहे. इथं 4 वाजले, आणखी काही झालंच नाही. सोन्याला आता परत रिटर्न औरंगाबादला. आणि 6:30 वाजले तरी एवढा अंधार वाटतो. एवढं सामसूम झालं. मला वाजते कमीत कमी 10-10:30 पर्यंत मी घरापर्यंत पोहोचून जाईल. तोपर्यंत तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर कळालंच असेल काय होतं.